स्टार्ट केलाय आता. केलाय. केला. पोरं दिसतात. दिसतात. पोरांचं घेऊ ना. संख्या. संख्या म्हणजे काय? अंक असतात. 1 ते 9 मध्ये म्हणजे 0 ते 9. हा 0 ते 9 मध्ये आता समजा 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. आपण 5 अंक समजा घेतले. आता अक्षर कुठली कुठली असतात? हा इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला? ए, ब, बी, क, हा. आता काय आहे? हे काय आहे? मराठी. हे काय आहे? आता मी म्हणतोय की सगळी चित्र आहे. मी म्हणतोय की हे बघा, हे किती आहे? हा आता इंग्लिश मधलं डब्ल्यू मी आडवं केलं, मराठीतला 7 काढला आणि यम 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 केलं. काय झालं? काय काय वापरलं मी? आकड्याने अंक वापरले ना. हा आता 0 आहे, 1 आहे, 2 आहे नाही. आता मी इंग्लिश 8 घेतली. 8 आहेत का? याला मी असे 2 कान काढले आणि इथे शेपूट काढली. काय झालं? कसं बसलंय ते? पाठवर उलट बसलंय. बरोबर काय? हा कळालं? म्हणजे कुठल्या पण अक्षरात आता अ आहे तर अ च आपण असे घेतले काय, इकडनं परत मी उलटा अ काढला असा. हा आणि याला असं जोडलं. काय झालं? हा फुलबागला डिझाईन झाली की नाही. मग मी इथे 0 2 काढले, इथं 6 जोडले, इथं 3 जोडले, इथं सी जोडला उलटा, इथं उलटा सी जोडला. त्या पद्धतीने झालं. कसं झालं? आपण काय शिकलो? कशाच्या माध्यमातून शिकलो? 8 मधून नाही, चित्रकलेमधून. काय शिकलो खरं? आकडे आणि संख्या, अंक आणि अक्षर. त्याच्यातून आपण काय केलं? कला कशी मांडायची ती शिकलेलो आहे. बरं? आवडलं सगळ्यांना?